जरा सांभाळून श्रीमंत. काय झालं श्रीमंत? आपण तर इथे आहात, पण आपलं मन तर कुठे दुसरीकडे आहे. होय तात्या गुरु, आज जरा चित्त थाऱ्यावर नाहीये. मग आजचा सराव इथे समाप्त करूया. ज्या कामात मन लागत नसेल ते आपण करता कामा नये. आमची मनू कुठे आहे? हे मुलींनो, आम्हाला तहान लागलीये. थोडं पाणी प्यायला द्या. पाणी प्यायचं तर झुकावं लागेल भाऊ. ओके ओके. श्रीमंत सरकार, वरपक्षाकडून पुरोहित महाराज काही संदेश घेऊन आले आहेत. श्रीमंत महाराज, कानपूरची यात्रा काही काळासाठी स्थगित करणं उचित होईल. कारण महाराज, कानपुरात गेल्या 2-3 दिवसांपासून इंग्रज फौजांची संख्या वाढत चालली आहे. पुरोहितजी, तिथे तर इंग्रजांची मोठी छावणी आहे. अशा गोष्टी तर तिथली नित्य बाब आहे. परंतु श्रीमंत, या खेपेस परिस्थिती थोडी तणावपूर्ण अशी वाटते. म्हणून मी यजमानांना अशी विनंती करतो की शुभ कार्य पुढील मुहूर्तापर्यंत स्थगित करणंच उचित होईल. ठीक आहे गुरुजी, ठीक आहे. गुरुजींच्या विश्रामाचा प्रबंध केला जावा. हो श्रीमंत सरकार, यावं. आता सगळे आमच्या रस्त्यातून बाजूला व्हा. रस्ता आमचा आहे, भूमी आहे आमची, पाणी आमचं आहे, घागर आहे आमची. काय पाणी पाजलं चूक आमची? चालतोस नेहमी दर चाल दुरंगी, जा फिरंगी जा फिरंगी. तू माझ्या भावल्याला का फेकलंस? फेकलं नाही, इंग्रजाला मारलंय. तो चुप. ह्या मुलीला ना बाबासाहेबांनी अगदी डोक्यावर चढवलंय. त्या दिवशी इंग्रजाला मारलं, मग नाना भाऊंना पाडलं आणि आता आम्हाला पण. अगं ताई, रागवतेस का अशी? मी उगाच सगळ्यांशी नाही भांडत. ते तर जर कोणी आपल्या मान सन्मानाला धक्का पोचवला तर मला सहन होत नाही ते. मग आपोआपच काहीतरी घडतं. ऐकता आहात ना मोरोपंत? फार स्वाभिमानी मुलगी आहे. तिच्यासाठी वर पण असाच शोधावा लागेल. महाराज, महाराज,
महाराज कृपया थांबावं. काय झालं दीक्षितजी? महाराज, आपण कानपूरची यात्रा स्थगित करावी. का दीक्षितजी? अपशकुनाची शक्यता आहे महाराज. तुम्ही काय बोलताय दीक्षितजी? ह्यापेक्षा चांगला शकून एखाद्या होणाऱ्या राजाला काय असू शकतो की त्याची प्रजा आत्तापासूनच त्याचा जय जयकार करते. या मेरे मौला. झाशीचा दीपक जळत राहील. गंगाधर, तुझं राज्य सदा चालत राहील. महाराज 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 महाराज, तो बघा तिकडे. पकडा पकडा त्याला, सोडू नका. दासी, शीघ्र पाणी घेऊन ये. नीट बघा, तो फिरंगी पळता का म्हणे. खरं बोल, नाही तर कापून काढ तुला. कोण आहे बाळा? आम्ही महाराजांचे शिपाई आहोत. आमच्या पायशी काय काम आहे? इथे कोणी इंग्रज शिपाई आलाय का? कशाला त्या आजारी म्हातारीला त्रास देतोय? चल इथून चल. कुणाला शोधताय बाळा? काकी, एक फिरंगी आमच्या महाराजांना जखमी करून पळालाय. आम्ही शोधतोय त्याला.
आम्ही तुला जगू नाही देणार गंगाधरराव, नाही जगू देणार. आता कशी तब्येत आहे? मिस्टर भोपाटकर सर, तुम्ही शोधून काढा हे कोणाचं काम असू शकतं. रावसाहेब, ज्या वेळेस आमच्या महाराजांना तीराने घायाळ केलं गेलं त्यावेळेस झाशीचे जनता जनार्दन हजारोंच्या संख्येने हजर होते. सर्वांनी पाहिलं की तीर एका इंग्रजाने मारला जो तुमच्याच सैन्याच्या गणवेशात होता. आय एम सॉरी मिस्टर भोपाटकर, आय डू नॉट अग्री. आफ्टर ऑल, वी आर द वन हू पुट हिज मॅजेस्टी ऑन द थ्रोन. व्हाय वुड वी बी द वन टू किल हिम? इट इज नॉट पॉसिबल. हे सगळं तर तुम्ही चांगल्याच प्रकारे जाणता रावसाहेब. आम्ही सर्वांनी जे पाहिलं तेच सांगितलं. वी नीड टू डू एन इन्क्वायरी. वी नीड युअर हेल्प. अवश्य रावसाहेब, आम्ही पण या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहोत. महाराजांची प्रकृती ठीक झाली की ते कानपूरला जाऊन तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. Very well, Mr. Bhopatkar. This is my advice that we proceed on this investigation together. तात्याजी, झाशीच्या राजाचा सूर्य अस्तास तर जात नाहीये ना? नाही भोपटकर, झाशीच्या राज्याचा सूर्योदय पूर्ण वैभवानी नक्की उजळेल. नाना भाऊ, आज आपली परीक्षा आहे. तुझे हात तर बांधलेले आहेत मनू. बांधलेले नाहीयेत, बांधून घेतलेत. पवन, आपल्या मनूची लाज राख. सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय
महाराज. भोपटकरजी. जी महाराज. महाराज आपण विश्राम करावा महाराज. आपण चिंता करू नये. आम्ही इतक्या शीघ्र मृत्यूस प्राप्त होणार नाही. महाराज, कृपया अशा अशुभ गोष्टी बोलू नये. क्षमा करावी, आम्हास नाडी तपासायची आहे. तात्याजी, तात्याजी, असं समजू नका की पुन्हा अशी घटना घडणार नाही. झाशीचा प्रत्येक दावेदार महाराजांचा वैरी आहे. अशा अवस्थेत तर झाशीचा वारस. हो तात्याजी, आणि ह्याकरता आपल्याला झाशीसाठी अशी राणी शोधायला लागेल जी वारस पण देईल आणि महाराजांच्या जीवनात रंगही भरेल.